दत्तगुरू मंडळी, येणाऱ्या 27 तारखेला आहे मार्गशीर्ष माझा सर्वात पहिला गुरुवार. काय माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्याकडून काय अनावधानाने या दिवशी काही चुका घडतात, तर ह्या चुका घडू नये याकरिता हा व्हिडिओ आहे. सर्वात आधी काय माझ्या माता भगिनी चौरंगावरती कलश विराजमान केल्यानंतर कलशाच्या कंठाशी त्या मौली सूत्र बांधायला विसरतात. त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती की कृपया करून नक्की कलशाला कंठाशी किमान मौली सूत्र बांधायला विसरू नका. त्यानंतर भरपूर अशा माता भगिनी आहेत की कलशाच्या आतमध्ये नाणी वगैरे घालतात, पाण्याच्या आतमध्ये नाणी वगैरे घालतात, पण हळकुंड घालायला विसरतात. प्रत्येक पूजेमध्ये कलशाच्या आतमध्ये हळकुंड घालण्याला सांगितलेलंच आहे. ही तर भगवतीची साक्षात जगदंबेची पूजा आहे, माता लक्ष्मीची पूजा आहे, त्यामुळे हळकुंड घालायला विसरू नका. यासोबतच भरपूर अशा माता भगिनी की कलशाच्या समोर जे काही असं बिडाचं पान मांडतात आणि त्याच्यावरती एक नाणं आणि सुपारी ठेवून त्यालाच गणपतीचं स्वरूप समजून गणपतीची सुपारी मानतात. तर ही गणपती रायांची सुपारी नाहीये, हे नक्की लक्षात घ्या. गणपती रायांची सुपारी मांडण्यासाठी ज्या प्रकारे तुम्ही गहू किंवा तांदूळ कलशाच्या खाली मांडले, त्याच प्रकारे समोर त्या कलशाच्या थोडेसे मांडावे आणि त्याच्यावरती ती गणपतीची सुपारी विराजमान करावी. ते जे काही तांबूल आहे, म्हणजे ते जे काही पान आणि त्याच्यावरती नाणी आणि हळकुंड खारीक बदाम ठेवायला सांगितले, ते सगळं गुगी फल तांबूल आहे. म्हणजे काय, तर तुम्ही जेवण केल्यानंतर ज्या प्रकारे पान खाता त्याच प्रकारे ते तांबूल आहे. आणि ते नैवेद्य दाखवल्यानंतर किंवा प्रसाद दाखवल्यानंतर देवीला त्याच्यावरती पाणी अर्पित करून ते त्यांना अर्पित करायचं. त्यामुळे ही जी काही शंका आहे ती नक्कीच निरसन झाली असेल या व्हिडिओमुळे. अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला फॉलो करा आणि ही गोष्ट नक्की तुमच्या इष्ट मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाकी दत्तगुरू दिगंबरा, सीताराम.